नमस्कार मित्रांनो. श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी पहिला सोमवार श्रावणातील आणि नागपंचमी हा दुर्मिळ योग आहे. तर ह्याची माहिती तुम्ही जरूर ऐका आणि ह्याचा तुम्ही बरोबरीनं फायदा करून घ्या. तुम्हाला ह्यामुळे फायदाच होईल आणि ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. तर ही कुठेही स्किप न करता ऐकलीत तर तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल, नाहीतर तुम्हाला काही कळणार नाही. आणि तुम्ही जी कराल ना, तर ते व्यवस्थित ऐकलं, व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होईल. नाहीतर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. हा एकदम अत्यंत कितीतरी वर्षांनी आलेला दुर्मिळ योग आहे. तर ही माहिती तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने ऐका. कारण नागपंचमी हा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण काय म्हणतो, भावाचे उपवास आहेत, नागोबाचे उपवास आहेत. आपण भाव म्हणतो. पण भाव का म्हणतो? ह्याच्यामागं काय कारणं आहेत, काय शास्त्र आहे, हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तसंच शंकराची पूजा करणं, शंकराचं नागाचं कनेक्शन म्हणजे दोघांचं म्हणजे कुठलं नातं आहे हे पण तुम्हाला कळेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळेल. आपली हिंदू धर्मातली परंपरा चालत आलेली आहे त्याप्रमाणे मी ही माहिती सांगत आहे. तर तुम्ही ही व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला ती कळेल. तर आपलं मनपूर्वक स्वागत करते मी. तुम्ही माझा व्हिडिओ लावला आणि ही माहिती ऐकताय त्याबद्दल. मी असं समजते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकाल. शेवटपर्यंत ऐकलं तरच तुम्हाला कळेल. कारण हा जो योग आहे नागपंचमीचा, हा खूप वर्षांनी आलेला आहे आणि शिवाय त्याची मुहूर्त कुठला आहे, टायमिंग कुठलं आहे पूजेचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ते व्यवस्थित ऐका. तर आपला पहिला सोमवार पडतो 17 ऑगस्टला. 17 ऑगस्ट दिवशी आपण श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्याच दिवशी नागपंचमी पण आहे. तर नागपंचमीची पण पूजा कशी करायची, आपण ती का करायची हे पण तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्ही हे शेवटपर्यंत ऐका. तर नागपंचमी हा महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक मानलेला सण आहे. हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून निसर्ग, शेती आणि सर्व सजीवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावर्षी नागपंचमी जी आहे ती 2026मध्ये सोमवारी 17 ऑगस्टला या दिवशी आलेली आहे. श्रावणातली शुक्ल पंचमी म्हणून साजरी केली जाते. सकाळचा या पूजेचा नागपूजेचा सकाळचा मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त आहे. साधारण 5:51 पासून ते 8:29 या वेळेत केलेला अत्यंत चांगला आहे. तसा पूर्ण दिवस शुभच आहे. कारण सोमवार हा शंकराचा अतिप्रिय दिवस आहे. त्यामुळे सोमवार तर शुभ आहेच, पण अत्यंत शुभ योग म्हणाल ना तर तो सकाळी 5:51 सुरू होतो आणि 8:29 संपतो. तर त्या दिवशी नागपंचमी हा केवळ सापांचा दिवस नाहीये, तर निसर्गाचा सन्मान करण्याचा, पर्यावरणाबद्दल महत्त्व समजून घेण्याचा आणि सर्व जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हिंदू धर्मात नागांना विशेष स्थान आहे. भगवान शंकराच्या गळ्यात नाग विराजमान आहेतच. भगवान विष्णूंचं तर आसन आहेत. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव करून त्याला जीवनदान दिल्याची कथा देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं, अशी श्रद्धा आहे. आता जाणून घेऊया नागपंचमीची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे.
घर स्वच्छ करावे. देवघरात किंवा दाराजवळ नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. प्रतिमा नसेल तर चित्र काढलं, रांगोळीत काढलं तरी चालतं. देवघरापाशी काढा किंवा दरवाजापाशी काढा किंवा पाटावर काढा. अगदीच काय नसेल, रांगोळी नाही, काय नाही, पाटावर खडूंनी नागदेवतेचे चित्र काढा, नाग काढा, नागिन काढा, तिची पिल्ले काढा, त्याची पूजा करा तरीही चालतं. हळद, कुंकू, फुले, अक्षदा अर्पण करावेत. त्याला नैवेद्य काय द्यावा? दुधाची वाटी भरून ठेवावी. लाह्या बताशे असतात बघा, त्याचा नैवेद्य द्यावा. नागाला दूध दिलेले चांगलंच असतं. आणि काय करावं की शंकराच्या मंदिरात अवश्य जावं. तसा पण श्रावणातला पहिला सोमवार आहे, तुम्ही तर जालच. पण जरी सोमवार नसता आणि नागपंचमी असती तरी शिवलिंगाची पूजा करावी, आवर्जून करावी. त्या दिवशी ओम नमः शिवाय हा जप 108 वेळा म्हणा, दिवसभर म्हणा किंवा मोबाईलवर लावून ठेवा तरी पण चालतं. किंवा नागदेवतेचा मंत्र म्हणा, ओम नागदेवताय नमः, ओम नागदेवताय नमः असा मंत्र म्हणा तरीही चालेल. पण त्या दिवशी श्रद्धेने करा, विश्वासाने करा. या मंत्राचा जप करावा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. अनेक महिला नागोबाचा उपवास करतात. उपवास का करतात? नागोबाला भाव मानतात. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणला जातो. नागोबाला भाव मानतात, त्याच्यामुळे अनेक महिला उपवास करतात. उपवास केला तरी चालतो, ती प्रत्येकाची श्रद्धा असते. म्हणजे आपला विश्वास आणि केलेलं कुठलंही काम ते शुभ आणि चांगलंच होतं. शेतकऱ्यांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा आहे, कारण साप, उंदरांवर नियंत्रण ठेवून पिकांचे संरक्षण करतात. त्यामुळे नागांना निसर्गरक्षक मानले जाते. म्हणून नागपंचमीला भावाचे उपास पण म्हणले जाते. त्या दिवशी वारुळाची पूजा करतात. त्या दिवशी जमीन खणणे किंवा नांगरणे टाळण्याची परंपरा आहे, जेणेकरून भूमीत राहणाऱ्या सजीवांना त्रास होऊ नये. नागपंचमीची एक सुंदर कथा पण आहे बरं का. आता मी एवढी मोठी कथा नाही सांगत, कारण आहे ना आपला व्हिडिओ मोठा होत जाईल. तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला. तुम्हाला जर पूर्ण कथा ऐकायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला पूर्ण कथा पाहिजे. मी त्या कथेवर पण व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल की बाबा कथा कशी आहे, आपली परंपरा कशी जपली पाहिजे, पूर्वी शेतकरी आणि नागोबा किंवा साप यांची मैत्री कशी होती किंवा काय, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगेल. पण तुम्ही ना कमेंटमध्ये मला सांगत जा. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करत जा. माझं शब्द बोलताना इकडं तिकडं होत असतील तिकडं लक्ष देऊ नका. फक्त मी काय सांगते ना इकडं लक्ष द्या. मी कोणी एखादी मोठी ज्ञानी पंडित वगैरे काही नाही आहे. माझ्याकडं जे ज्ञान आहे ते सगळ्यांना द्यावं असं मला वाटतं. म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि ते व्हिडिओ टाकते. तर मी तुम्हाला काय सांगत होते की ह्या म्हणजे ह्याच्यावर ना एक कथा पण आहे छानशी. नागपंचमी म्हणजे शेतकरी आणि ह्याच्यावर नागाबरोबर. तर मी तुम्हाला थोडक्यात कथा सांगते. एका शेतकऱ्याने नकळत नांगराच्या खाली, म्हणजे तो शेतात त्या दिवशी नागपंचमी होती, ज्या दिवशी नागपंचमी होती त्या दिवशी तो शेतात गेला आणि नांगर चालवत होता. जमीन खणत होता. आताच्या तुम्हाला नांगर हे कळतंय की नाही माहित नाही, पण जमीन खांदत होता तुमच्या भाषेत. तर तिथं नागिनीनं पिल्लं दिली होती. जमिनीखाली एक वारुळ होतं, त्या वारुळात पिल्लं होती नागिनीची, आणि ती पिल्लं त्या शेतकऱ्याकडून मारली गेली. नांगरामध्ये आली आणि ती चिरडली गेली. ती नागिनीनं बघितलं
की माझी पिल्लं ह्या शेतकऱ्यानं मारली. ती नागिन संतापली, खूप संतापली आणि त्या शेतकऱ्याला मारण्यासाठी ती त्याच्या घरी गेली. पण त्याच्या घरी गेल्यावर तिनं काय बघितलं? नागदेवतेची पूजा छान मांडली होती आणि नागदेवतेची पूजा म्हणजे नागांची चित्र काढली होती. नाग होता, नागिन होती, त्यांची 4-5 अशी पिल्लं काढली होती. छान पूजा मांडली होती. त्याच्या घरामध्ये भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा पूजा चालू होती त्यांची. त्यांना नैवेद्य अर्पण केला होता. ते बघून ती नागिन तिथंच शांत झाली. तिचा राग शांत झाला. मग तिला समजलं की ह्याच्याकडून चुकून झालेलं आहे ते.